नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आपल्याला बऱ्याच कमेंट अशा आलेल्या आहेत की मॅडम आमचे बेसिक कच्चे असल्यामुळे आम्हाला बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार यापासून सुरुवात करा, म्हणजे बेसिक व्हिडिओज तुम्ही अपलोड करा असे त्यांचे म्हणणे होते। त्यामुळे आपण आज काय करणार आहे तर आज गुणाकार का करायचा आणि कोणत्या पद्धतीने करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचप्रमाणे बेल आयकॉन अजूनही प्रेस केली नसेल तर बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मग चला स्टार्ट करू आजचा टॉपिक। आजचा टॉपिक आहे आपला गुणाकार। आता बेरीज वजाबाकी कशी करायची याचे छोटे छोटे व्हिडिओ आहेत ते आपण अपलोड केलेले आहेत। त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा, आपण अजूनही व्हिडिओ बनवू त्या टॉपिक वरती। तर बघा आजचा टॉपिक आहे आपला मल्टिप्लिकेशन। आता मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन आपल्याला जनरली माहिती आहे, पण मल्टिप्लिकेशन का करायची तर समजा एखाद्या टोपली घेतलेली आहे आपण इथं आणि 3 टोपल्या घेतल्या, ठीक आहे, आणि त्या 3 टोपलीमध्ये किती बॉल्स आहेत आपल्या इथं तर 3 बॉल्स आहेत। प्रत्येक टोपलीमध्ये किती बॉल्स आहेत आपले तर 3 बॉल, ठीक आहे। आता बघा जर आपल्याला असं सांगितलं की ह्या बॉलांची संख्या किती आहे किंवा त्या चेंडूंची संख्या किती आहे हे जर आपल्याला विचारलं तर आपण काय करणार आहे तर प्रत्येक टोपलीत जेवढे चेंडू आहेत त्या प्रत्येकाची आपण काय करणार आहे बेरीज करणार आहे। म्हणजेच बघा यामध्ये 3 होते अधिक 3 केले म्हणजे किती झाले बघा 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, म्हणजे एकूण जे आहेत किंवा टोटल जे आहे ती किती आलेली आपली 9 म्हणजे 9 आलेली आहे, बरोबर। जर इन केस जर आपल्याला टोपल्यांची संख्या खूप सारी दिली, म्हणजे जर समजा टोपल्यांची संख्या इथं आपल्याला 30 दिली तर आपण काय करणार आहे प्रत्येक वेळेला 3 ची बेरीज करत बसणार आहे का तर नाही। आपण काय करणार आहे अशा वेळेला आपल्या टोपल्या किती आहेत बघा तर 30 गुणिले एका टोपलीत असणारे संख्या किती आहेत, एका टोपलीत किती संख्या आहेत 1 2 आणि 3 म्हणून बघा 30। ह्या किती होत्या आपल्या, ठीक आहे, म्हणजे 30 ह्या आपल्या टोपल्या होत्या आणि 3 हे काय होते आपले चेंडू होते आणि यांचाच आपण काय करणार आहे गुणाकार करणार आहे। आता गुणाकार करायचं म्हणजे काय करायचं तर त्यासाठी आपल्याला पाढे येणं गरजेचं आहे। आता जर समजा ही संख्या इथं बघा 3 3 आणि 3 होते, किती वेळा होते तर 3 वेळा होते, म्हणजे 3 चा पाढा 3 एके 3, 3 दोन्ही 3 त्रिक, ठीक आहे। म्हणजे आता इथे बघा पाढा आपला 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, म्हणजे 3 चा 3 वेळा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे 9। आता 3 ह्या काय होत्या आपल्या तर 3 टोपल्या होत्या, बरोबर, आणि हे 3 3 आणि 3 3 वेळा किती होते 3 टोपलीतले 3 चेंडू होते, म्हणजेच आपण काय करतो तर 3 गुणिले 3 बरोबर किती आलेलं आहे आपलं 9 आलेलं आहे। त्याच पद्धतीनं गुणाकारात काय असतं बघा तर आता जर समजा अशा आपल्याला 6 टोपल्या दिल्या आणि आपल्याला विचारलं की 6 टोपलीत एकूण किती चेंडू असतील, अशा वेळेला आपण काय करणार आहे तर 3 चा पाढा 6 येईपर्यंत मोजणार आहे, म्हणजे 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पंचे 15, 3 संघ म्हणजे 3 सख्ख 18, म्हणजे त्या एकूण टोपलीत किती चेंडू असणार आहेत 6 टोपलीत एकूण 18 चेंडू असणार आहेत, ठीक आहे। आता बघा त्याच पद्धतीनं आता 30 गुणिले 3 आपण घेतलं होतं, हे आपण नॉर्मली पहिले छोटे छोटे गुणाकार करून घेतले। आता बघा 30 गुणिले 3 असेल त्यावेळेला काय करायचं तर या 3 या संख्येनं पहिल्यांदा काय करायचं एकक स्थानापासून सुरुवात करायची गुणाकार करायला, ठीक आहे। म्हणजेच फर्स्ट आपण काय करणार आहे बघा तर 0 गुणिले 3 करणार। आता 3 शून्य किती होतात तर 0, का तर कोणत्याही संख्येला ज्या वेळेला आपण शून्याने गुणाकार करतो त्यावेळेला येणारं जे उत्तर असतं ते काय असतं आपलं 0 असतं, म्हणजेच इथं बघा 3 शून्य किती असणार आहे 0 असणार आहे। परत याच 3 नी तर आपण काय करणार आहे जो पुढचा 3 होता त्याला गुणणार आहे, म्हणजे दशक। पहिल्यांदा आपण काय केलं एकक स्थानच्या ह्याला केलं, आता काय करणार आहे आपण दशक स्थानच्या करणार आहे, म्हणजे तिथं परत एकदा आपण काय करणार आहे बघा 3 गुणिले 3 करणार आहे, म्हणजे किती आले आपले 9, म्हणजे त्याचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे आपले 90 असणार आहे। आता आपण बघतोय 2 डिजिटनी 2 डिजिटला कसं गुणायचं
तेही वेगवेगळ्या 2 पद्धतीमध्ये. आता आपण एक अंकी संख्यांचा गुणाकार बघितला होता, आपण आता 2 अंकी संख्यांनी कसा गुणाकार करायचा ते बघूया. आता बघा 49 गुणिले 13 आहे. आता 49 गुणिले 13, तर 13 या संख्येनं गुणणार आहे, म्हणजे 13 या संख्येतला एकक स्थानचा अंक किती आहे, तर 3 आहे. म्हणजेच पहिल्यांदा आपण काय करणार आहे, तर 49 गुणिले 3 करणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय करणार आहे बघा, 3 चा पाडा 9 पर्यंत मोजणार आहे, म्हणजे 3 9 किती होतात, तर 27, बरोबर. त्यातले 7 जे असतात ते एकक स्थानाला द्यायचे आहेत आणि हातच्याचे जे 2 असतात ते आपण काय करणार आहे, इथं वरती देणार आहेत. आता आपण काय करणार आहे, आपण आधी पहिल्यांदा 3 ने 9 ला गुणलं, बरोबर. आता आपण काय करणार, 3 ने 4 ला गुणायचंय, म्हणजे 3 चौक किती होतात, तर 12, आणि या 12 मध्ये वरच्या हातच्याचे 2 मिसळायचे, म्हणजे किती झाले आपले 14, म्हणजेच 147 झालेले, बरोबर. सेम प्रोसिजर इथं पण लागू होती. म्हणजे तिथं आपल्याला काय करायचंय बघा, 3 न गुणलं, 3 9 27 दिले, हातच्याला 2 दिले, चारित्रिकम 3 चौक 12, 12 आणि 2 14, बरोबर, म्हणजे 147 झाले. आता ज्या पद्धतीने आपण 3 न गुणलं त्याच पद्धतीने आपण काय करणार आहे, 1 नी पण गुणणार आहे. आता 1 नी गुणताना काय करायचंय, तर 1 हा कोणत्या स्थानाला आहे आपला, तर दशक स्थानाला आहे, आणि दशक स्थानाला असल्यामुळं आपण काय करणार आहे, एकक स्थानाला 1 0 देणार आहे, ठीक आहे. म्हणजे एक्स्ट्राची 1 0 देणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, जसं आपण 3 न गुणलं या संख्येला त्या पद्धतीने 1 नी या दोन्ही संख्येला गुणायचंय. म्हणजेच काय करणार आहे, 1 नी पहिल्यांदा 9 ला गुणायचं, म्हणजेच बघा 1 9 9 आणि 1 4 किती आले, 4. आणि आता काय करायचं आपल्याला, तर या दोन्ही संख्यांची काय करायची आपल्याला, तर बेरीज करायची आहे. म्हणजेच काय करणार बघा, हे 7 तसेच आले, 9 आणि 4 किती झाले, 13, हातच्याला 1 आले, 4 आणि 1 5 आणि 1 6, म्हणजे या संख्येचं उत्तर किती असणार आहे आपलं, तर 637 असणार आहे. इन केस 3 अंकी संख्यांचा गुणाकार असेल तर त्याच्या वेळेला काय करणार आहे आपण, तर बघूया. प्रोसिजर सेम तीच राहणार आहे आपली, पण या ठिकाणी बघा, जर समजा 503 गुणिले 214 घेतले, ठीक आहे. तर या ठिकाणी फर्स्ट आपण काय करणार आहे, तर एकक स्थानचा जो अंक आहे त्यांनी आपण गुणणार आहे. म्हणजेच काय म्हणणार, पहिल्यांदा 3 ला गुणले, म्हणजेच बघा चारित्रिकम 12 आले, हातच्याला 1 आले. आता 4 शून्य किती असतात, 0 असतात, आणि त्यातले बेरीज 1 केली, म्हणजे किती आले, 1 झाले. आणि इथं 4 पंचे, म्हणजे एकदा काय केलं, 4 ने 3 ला गुणलं, एकदा 0 ला गुणलं, एकदा 5 ला गुणलं, म्हणजे 4 पंचे किती झाले, इथं 20 झाले. आता 1 हा दशक स्थानाला असल्यामुळं आपण काय करणार आहे, तर एकक स्थानी काय करणार आहे, 1 0 देणार आहे, आणि 1 नी गुणून जे उत्तर येईल ते त्याच्या पुढे लिहिणार आहे. म्हणजेच बघा 1 3 3 आले, 1 0 0 आले, आणि 1 5 5 आले. आता 2 या संख्येनं आपल्याला गुणायचं आहे, आणि 2 ही संख्या काय आहे, शतक स्थानाला असल्यामुळं आपण काय करणार आहे, तर एकक आणि दशक स्थानाला 2 शून्य देणार आहेत, म्हणजे एकक दशक स्थानी 0 आली. आता काय करणार आहे आपण, या दोन्ही या पूर्ण संख्येला गुणाकार करणार आहे. म्हणजेच बघा 3 दोन्ही 6 किंवा 2 त्रिक 6, 2 0 0 आणि 2 पंचे 10, म्हणजे प्रत्येक संख्येला काय केलं आपण, गुणलं. प्रत्येक संख्या दिलेले त्यांची आपण काय करणार आहे, बेरीज करणार आहे. म्हणजेच बघा हे 2 आले, 3 आणि 1 4 आले, इथं आले 6, इथं आले 7, 0 आणि 1, म्हणजे हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. आता गुणाकाराची आपण दुसरी पद्धत बघतोय, ज्याला आपण लॅटिस मेथड म्हणतो, आणि लॅटिस मेथड मध्ये एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते आपण बघणार आहे. आता बघा आपण आताच एक्झाम्पल घेतलं होतं 49 गुणिले 13, ठीक आहे. किंवा त्याच्या आधी एक दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण, 35 गुणिले 3, ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय बघा, तर 35, ठीक आहे. 35 ची जर फोड केली तर किती होतात, 30 अधिक 5 होतात, आणि 3 ची फोड केली तर काय असणार आहे, 3च असणार आहे, कारण एकक स्थानचा अंक असल्यामुळे, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा 30 आणि 5 होते, म्हणून आपण काय घेतले, हे 30 इथं घेतले, हे 5 घेतले, बरोबर. आता आपल्याला एक टेबल आखून घ्यायचंय, आणि त्या टेबल मध्ये पहिल्यांदा आपण काय करणार आहे, तर हा जो 3 आहे त्या 3 नी या दोन्हींना काय करणार आहे, गुणून ज्या संख्या येतील त्या संख्या आपल्याला काय करायच्या, लिहायच्या आहेत. आता या ठिकाणी बघा 3 न जर 3 ला गुणलं तर किती होतात, 3 चा पाडा 3 पर्यंत मोजायचा, म्हणजे 3 त्रिक किती झाले आपले, 9 झाले, आणि इथं किती शून्य होत्या, 1 शून्य होत्या, म्हणून ही शून्य आपण काय दिलेली आहे.
त्याच पद्धतीने काय करणार आहे बघा, तर 3 गुणिले 5 म्हणजेच किती होतात, तर 15 येतात. म्हणजेच याची जी बेरीज असणार आहे ती 90 अधिक 15 म्हणजेच किती झाली बघा, हे 5 आले आणि 9 एक 10 म्हणजे 105 हे काय असणार आहे, ह्याचं उत्तर असणार आहे. तेच बघा, जर तुम्ही गुणाकार पद्धतीनं करून बघितला तर उत्तर काय येईल, तर 5 त्रिक 15 होतात, ह्याच्याला 1 आले, 3 त्रिक 9 आणि 1 10. हे होते आपली लॅटिस मेथड आणि ही आहे आपली रेग्युलर मेथड. आता त्याच पद्धतीनं हे होतं आपलं 1 डिजिट असेल तर, म्हणजे 1 डिजिटनी मल्टिप्लाय करतो त्यावेळेला असेल तर. ज्या वेळेला आपण 2 अंकी संख्येने गुणाकार करतो त्यावेळेला काय करणार आहे बघा, आता 49 ची फोड काय असणार आहे, तर 40 अधिक 9 असणार आहे. आणि 13 ची फोड काय असणार आहे आपली, तर 10 अधिक 3. का, तर 3 एकक स्थानी आणि 1 दशक स्थानी, 9 एकक स्थानी 4 दशक स्थानी. पण ते लिहिताना पण आपल्याला काय करायचंय, त्याच पद्धतीनं लिहून घ्यायचंय. म्हणजेच बघा काय होईल, फर्स्ट आता इथं गुणाकाराचं साइन देऊया. इथं बघा 40 आणि हे 9, या ठिकाणी 10 आणि इथं आले 3. आता जे उत्तर येणार आहेत ते आपल्याला काय करायचे, त्या ब्लॉक्स मध्ये राईट करायचे. म्हणजेच बघा, पहिल्यांदा ज्या संख्या असतात त्या संख्यांचे गुणाकार करायचे. 1 4 4 किंवा 4 1 4. आता 4च्या पुढे एक शून्य आणि 10च्या पुढे एक शून्य, म्हणून इथं काय करणार आहे आपण, 2 शून्य लावणार आहेत. का, तर ज्या वेळेला आपण बघा 10 गुणिले 3 केलं तर इथं बघा 3 1 3 आणि 10ची एक शून्य म्हणून 30 आली. जर 100 गुणिले 3 केलं तर इथं पण बघा 3 1 3 आणि 100च्या 2 शून्य आहेत, म्हणून आपण काय करतो, 2 शून्य लावतो. त्याच पद्धतीनं 40ची एक शून्य आणि 10ची एक शून्य, अशा किती 2 शून्य आलेले आहेत, आपल्या 2 शून्य आलेले आहेत. त्याच पद्धतीनं 9 1 किती आले, 9 आले आणि इथं एकच शून्य आहे, 9ला शून्य नाहीये, त्यामुळे हा 10चा जो शून्य आहे तो आपण इथं घेतलेला आहे. त्याच पद्धतीने बघा 4 त्रिकम किती होतात, तर 12 होतात. 4ला एक शून्य आहे म्हणजे 120 झालेले आहेत. 9 त्रिक किती होतात, तर 27 होतात. आता हे जे आतले गुणाकार करून जे आलेले उत्तर आहेत त्या सगळ्यांची ज्या वेळेला आपण बेरीज करतो ते म्हणजेच काय असणार आहे, याचं उत्तर असणार आहे. म्हणजेच बघा 400 अधिक 120 अधिक 90 अधिक 27, म्हणजेच बघा हे 7 आले, 9 आणि 2 किती झाले, 11 झाले, 11 आणि 2 किती झाले, तर 13 झाले, ह्याच्याला 1 आले, इथं 5 आणि हे 6, म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे, 637 असणार आहे. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. त्याच पद्धतीने आपण बेरीज वजाबाकीचे जे व्हिडिओ आहेत तेही अपलोड केलेले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये, तेही तुम्ही बघू शकता. किंवा आपण गणिताचा बेस ही जी प्लेलिस्ट आहे यामध्ये आपण गणिताशी रिलेटेड असणाऱ्या बेसिक गोष्टी त्यामध्ये ठेवलेल्या आहेत किंवा व्हिडिओद्वारे टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की बघू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण भागाकार कसा करायचा, म्हणजे डिव्हिजन कशी करायची हे आपण बघणार आहे. तर थँक्यू.